नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एवढी मका चारून झालेली आहे आणि काल परवापासून एक तर रानात नेमकं डुकरं आली. अर्जंट मला कुट्टी करून घ्यावं लागून डुकराने खूपच नुकसान केली. पूर्ण मका काही पाडून दिली, काही ठिकाणी ताटं पाडेल दिसते. काल परवापर्यंत आले, तर आता मला अर्जंटमध्ये कुट्टी पण करून घ्यावं लागेल. म्हणलं होतं थोडीशी चारू अशीच गायांना, पण थोडी नुकसान झाली डुकरांमुळं. आणि डुकरं काय करतात, सगळी मका पाडून देत्या खाली. खालच्या वावरात पण डुकरं लागली खूपच. आणि आता मका पण आलीच होती कुटीला आणि थोडेसे कवळे कणसे वाटतात, थोडेसे असे बारीक कणसे काही ठिकाणी. म्हणलं पाणी भरलं होईन, पण डुकरांमुळं आता कुटी लवकरच करून घ्यावा लागेल आम्हाला. तर आता मला मका न्यायची गायांना, आता थोडीशी तोडून नेतो. एवढी संपलेली मित्रांनो, आता किती बॅगी भरत आहे काय पाहावं लागेल. खाली पण मका आहे, ती पण एवढीच झालेली, ती पण दाखवतो. हे बघा, इकडं बी मकाची ही पूर्ण एवढी मका बाकी आहे. आणि तिकडं तिकडं डीपीच्या अंग भिमुख केलेला आहे. इकडं थोडं वल्लच आहे अजून रान, इकडं वाळलं आहे. तर चला चारा काढून घेतो झटपट. गायांचा परत टाईम होईल, 3:30-4 वाजत आलेली. तर एक वजं काढून घेतो गाडीवरती. तर मित्रांनो, माझी मका तोडून झालेली आहे आणि वजं पण बांधून झाली. हे बघा, गाडीवरती वजं बांधलं आहे. मग छोटंसं बांधलं आहे, पुढं रोड खराब आहे त्याच्यामुळे म्हणलं बारीक बारीक करूनच नेऊ. आणि त्याच्यापेक्षा सगळी मका न्यायची होती, पण थोडा रोड खराब असल्यामुळे मग डबल ट्रिप मारायची. 2 वजे घासाचे, 1 वजं मकाचं, एवढा चारा लागतो गायांना. तर चला आता मकाच घेऊन जातो मी. तर मित्रांनो, आता कुट्टी करून झाली आता आणि गायांना टाकायची आहे. 1 वजं पूर्ण टाकून द्यायचं आणि परत 1 वजं आणायचं आहे. बघा, छानपैकी बारीक कुट्टी झाली. तर तिला आहे ना मस्त असं वाकरमध्ये ठेवलंय खेळायला. आणि ती कशी आता ती स्वतःहून वाकर फिरवती ना इकडं तिकडं. मग त्याच्यामुळे इथं दोरी बांधली तिला, काही टेन्शनच नाही. किती लांब जा, आता मी मागे घेतलं तरी पुढं येईन बरं का ती. आता त्याच्यामुळे इथं थोडीशी दोरी बांधली आहे, तेव्हा घेतलं पुढं आहे ना. कसं वाटतं उंच आहे ना, भीती वाटत तिला खाली पडायची ना. घे 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 घे, कशी पुढे येते बाबर का. घे घे, आली का पुढं. त्याच्यामुळे ना मामांनी मस्त अशी आयडिया बनवली. म्हणजे मामांनी चरट विणलं होते, त्यानंतर आहे ना मग असं याला बांधलं का पुढं जात नाही ती. काय केलं बाबांनी काय केलं पिल्लू. मामांनी ना दोरी बांधली त्याला, म्हणजे ती मग लांब जात नाही. इथं कसं वाटतं खाली इथं पडायची भीती वाटते ना, वाटतं उंच आहे भरपूर. त्याच्यामुळे तिला मस्त असं जुगाड घरगुती केलाय मामांनी. हा, चल मागे ये, चल 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 चल. आता परत पुढे येईन बर का. चल, यायचं का. आपण खाली जरी काय करायला गेलं ना, लगेच आपल्या बरोबर अशी पुढं गाडा लुटी ती. त्याच्यामुळे तिला मग असं दोरीने बांधून ठेवलंय गाडा. पिलू, ए शिवन्या, चल 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 चल, जाऊ का मी. तेव्हा कशी गाडा लुटी ती पहिली का. पुढं डेअरीवर सरकनी पुढं लोटी ती गाडा. मला हळूहळू ती बरोबर शिकली आता गाडा लोटायची, है ना पिल्लू. भीती वाटत नाही ना तिच्यावाली. आली बर का. हे बा, पाहिली ना कशी लोटी ती गाडा. खेळ मग डॉल सोबत. हा, तिला ही डॉल लय आवडती है ना पिल्लू. तिच्या मूड मध्ये. आवाज दे का कुत्ताला. कुठे पाय बरं काळू. त्या कुत्र्याला पाहून आवाज देते त्याला. आवाज दे का पिले. ए काळू, बसलाय तो बी सावलीला. ऊन आहे ना आता. त्याला आवाज दे ना, आवाज दे त्याला. हा हा, तिच्या मूड मध्ये आता. हा, नाही तर लई इतकी आवाज देती. काल तर आणू आवाज द्यायची, ही आवाज द्यायची इकून, है ना पिल्लू. तिच्या मूड मध्ये आता खेळू राहिली डॉल सोबत. काय का आगत ग. खांबाला धरायचंय वाटतं. खांब आहे का इथं. खांबाला धरायचंय तुला. हा, ते बावली लागत ना. खांब धरायचंय तिला. पडली खाली, कशी पाहती खाली पडली. देऊ घे 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 घे.
हा खेळ आता. असं दोरी बांधलेली असली की मग ताण नाही येत माणूस कुठं पण खाली जरी गेलं तरी भीती वाटत नाही. दोरी बांधलेली तिला तिथे पलंगाला. पडली का डॉल परत परत पडली कशी पाहती माईक. धर धर घे ना पकड. आयशा घेतली घेतली घेतली. काव 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 काव. हॅलो फ्रेंड, तर आता चालू आहे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. तर इकडे ना मसाला वांग शिजायला टाकून दिलं आहे मी कढाईमध्ये, हे बघा. तर आता त्याच्यावरती झाकण पण ठेवणार आहे मी. तर कसं करते हे तर सगळ्यांना माहीतच आहे, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ नाही घेतली. तर आता मसाला वांग शिजायला टाकून दिलं आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवते. त्यानंतर इकडे ना पीठ पण मळून घेतलं होतं मी अगोदर. तर स्वयंपाक करायच्या अगोदर म्हणजे भाजी बनवायच्या अगोदर पीठ मळते ना मी, तर पीठ आधी मळून घेतलं होतं आणि मग नंतर भाजी टाकली आहे वांग्याची. तर चला आता मला चुलीवरती करायचे मस्त अशा चपात्या. तर इकडे मित्रांनो गाया बांधून झाल्या माझ्या, काही बसल्या इकडं खाली चारा पाणी खाऊन. आता इकडे पटांगणामध्ये बांधल्या निवांत बसले. तर इकडं वांग्याची भाजी झाली काय बघू एकदा. टाकलीत मग कशी झाली का नाही. चिकट करायला लावली मग कशी झाली. चिकट म्हणजे कशी लाल तिखट. थोडा रस्ता राहिला काय नो. झाली ना. वास भारी आला बरं मसाला वांग. तरी नाही आली अरे एवढी आली ना. आली आली. थोडा रसात धरला मस्त नाही एवढ्या. काय आवडायचं काम चालू आहे एकदम. बाबा कुठं कुठं चालली काय करते वर हात बाय बाय करते भाऊ. पिलू काय रे बोल. काय खाते काय ना गुरु 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 गुरु. तवा तवा दाढी वर बाबा शिवाने नाही म्हणतोय. दर बाबा लय भूक लागेल तुला खाय. काय खाते मा सांग बरं. हात असा करते लागले खायला काही कोय ना. झुणका झणका चटका झुटका चटचटी. तर भाजी करून झाली ना. आता जेवायला पण बसलोय आम्ही. गरम गरम चपात्या आहे. दादा पण बसले. कसं काय झाली भाजी. चरचरीत झाली का तुमच्या जोगती. मला बारीक वांगे आवडते जास्त. बारीक दे. हां अशी बारीक ती हे काढून घ्यावं लागेल. तर चला जेवण करतो आम्ही.